भगवंताविषयी भगवान बुद्ध असं म्हणतात, बुद्धो हवे कापसते दुर्लभो. भगवान म्हणतात, एक तथागत सम्यक समृद्ध संसारामध्ये शेकडो कल्पानंतर प्रादुर्भूत होणं सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभ म्हणजे कठीण आहे. कल्प म्हणजे काही असे काही आपल्या संख्येत मोजण्यासारखे नाही आहे. जसे की 1000, 1,00,000 वर्ष, 1 करोड वर्ष, 1 अब्ज, त्याच्यापेक्षा जास्त. कल्पाच्या व्याख्येमध्ये भगवान बुद्ध भिक्षू लोकांना असा उपदेश करतात. कारण भिक्षू लोकच प्रश्न विचारतात की भगवान, कल्प किती मोठा असतो, किती वर्षांचा बनतो. त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षू, त्याला संख्येमध्ये सांगता येत नाही, परंतु उपमा म्हणजे उदाहरणाने त्याला सांगता येते. तर भगवान बुद्ध एक उदाहरण देतात. बुद्ध काय म्हणतात, जसा 3 किलोमीटरचा एक असा दगड आहे, काळा दगड आहे, 3 किलोमीटर लांबीला, 3 किलोमीटर रुंदीला, 3 किलोमीटर उंचीला असा एक सुविशाल दगड आहे. कोणी व्यक्ती यावा आणि त्या दगडाचा मोहरी एवढा, मोहरी म्हणजे आपल्याकडचे सरसो, त्याला काय म्हणतात मराठीत मोहरीच नाही का, मोहरी एवढा फक्त त्यातला कण त्या दगडाचा बाजूला करावा. त्यानंतर पुन्हा 100 वर्षांनी यावा आणि त्यातील मोहरी एवढा एक कण बाजूला करावा. असं प्रति 100 वर्षांनी येऊन त्यातील मोहरी एवढा कण त्या दगडाच्या बाजूला करावा. तर भगवान बुद्ध म्हणतात, असं करता करता अनेक 100 वर्ष लोटताना करोड वर्ष लोटतात. अनेक करोड लोटल्यानंतर एक काळ येऊ शकते की तो दगड संपून जाईल, संपून जातो. मोजताना म्हणजे त्याचा कण एक बाजूला करताना. तसं पाहता 3 किलोमीटर म्हणजे खूप दूर आहे. पण बुद्ध म्हणतात, तोही दगड एक दिवस संपून जाऊ शकतो, परंतु एक कल्प संपत नाही. एक कल्प संपत नाही. मग असा एक कल्प संपत नाही आहे, पण असे कल्प शेकडो कल्प निघून जातात, पण एक सम्यक समृद्ध संसारामध्ये जन्म घेत नाही. त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. मग असे तथागत बुद्ध जे सगळ्या देवता आणि मनुष्यांची श्रद्धा स्थान आहे, ते तथागत बुद्ध संसारात नेहमीच येत नाही, फार दुर्लभतेने संसारात येतात. एकदा भगवान बुद्धांकडे चंकी नावाचा ब्राह्मण भगवंताकडे येतो. तो 3 वेदांमध्ये पारंगत, लक्षण शास्त्रामध्ये सुद्धा पारंगत. लक्षण शास्त्र पूर्वीच्या काळी ब्राह्मण लोक शिकत होते. म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीरावर जे 32 महापुरुष लक्षण होते, भगवान बुद्ध आपल्यासारखे नव्हते दिसत. त्यांच्या शरीरावर 80 उपलक्षणासह 32 महापुरुष लक्षण होते. त्या लक्षणाला जाणणारा एक ब्राह्मण, चंकी ब्राह्मण, त्या लक्षण शास्त्रामध्ये असे नमूद केलेले आहे, असे लिहिलेले आहे, ज्या व्यक्तींच्या शरीरावर 32 महापुरुष लक्षणं असतात, त्या व्यक्तीच्या 2च गती असतात. म्हणजे तो 2च प्रकारे व्यक्ती बनवू शकतो. एक तर तो घर गृहस्थीमध्ये असला तर सगळ्या पृथ्वीचा एक छत्र राज्य सांभाळणारा चक्रवर्ती राजा बनतो, आणि नाहीतर तो सम्यक समबुद्ध बनतो. म्हणजे सगळ्या राग द्वेष मोहातून विमुक्त होऊन अरहंत बनतो आणि दुसऱ्यांना अरहंत बनण्याचा मार्ग शिकवतो, असे बुद्ध बनतो. आणि असा जाणकार तो ब्राह्मण भगवंताकडे येतो आणि भगवंताच्या शरीरावरचे महापुरुष लक्षण पाहतो. तुम्ही भगवंताकडे पाहता नाही का? भगवंताचे
भगवंताच्या शरीरावर बघा एक छोटासा वरशीस भाग असते, उपशीर्ष टाईप असते. त्यांचे केश निळे असतात, त्यांची त्वचा स्वर्ण वर्णाची असते, डोळे निळे असतात, त्यांचे पापण्या लांब असतात गाईच्या वासरासारखे. त्याच्यानंतर दोन्ही भोवऱ्याच्या मध्ये एक रोम असतो, त्यांचे दात 40 असतात, जिव्हा लांब असते, स्वर ब्रह्मस्वर असतो. त्यांच्यामध्ये जे काही खातात पितात ते सहजपणे पचू शकण्याची इथे असा स्त्राव होणार असतो. त्यांचे खांदे समान असतात, छाती सिंहासारखी रुंद असते. त्याच्यानंतर निग्रोध परिमंडल, त्यांच्या शरीराचा जी उंची आहे, त्यांच्या बाहू पसरल्यानंतर त्यांच्या उंची समान असते, नाही का. त्यांच्या हाताची बोटे लांब असतात, त्यांचे तळवे, हाताचे तळवा, पायाचे तळवे कोमल असतात, जसं एखाद्या रुईमध्ये तेल टाकल्यानंतर तसं कोमल बनते, नाही का. अशा प्रकारचे त्यांच्या शरीरावर 32 महापुरुष लक्षण आहेत आणि 80 उपलक्षण. तर तो ब्राह्मण हा शोधत होता की या लक्षणांनी युक्त आहे, पण भगवंताचे 2 लक्षण मात्र दिसत नव्हते. एक त्यांची लांब असलेली जिव्हा म्हणजे जीभ आणि पुरुष इंद्रिय, त्या संबंधित तो शंका करत होता काय भगवान बुद्ध खरंच महापुरुष लक्षणाने युक्त आहेत का? मला 2 दिसत नाही, खरंच ते बुद्ध आहेत का? आता भगवान बुद्ध असतात, सगळं जाणणारे, सगळं पाहणारे, सर्वज्ञ, महान कारुणिक. भगवान बुद्ध त्या ब्राह्मणाला म्हणतात, ब्राह्मण तू तथागतांविषयी शंका करू नकोस. तथागत नेहमीच या संसारामध्ये येत नाहीत. तथागत या संसारात नेहमीच जन्माला येत नाही. तथागतांविषयी शंका करू नकोस. असं म्हटल्यानंतर त्याला साक्षात्कार होतो, अरे भगवंताने माझ्या मनातील गोष्ट झाली, भगवान खरंच भगवान आहे. पण तरीही भगवान आपल्या बुद्धिबळाने ते दोन्ही लक्षण दाखवतात. आणि तो चंकी ब्राह्मण भगवान बुद्ध एकांततः अरहंत आहे, सम्यक संबुद्ध आहे, विद्याचरण संपन्न आहे, सुगत आहे, देवता आणि मनुष्यांचे गुरु आहेत, बुद्ध आहेत, भगवान आहेत. अशा श्रद्धेवर तो स्थिर होतो आणि अशा श्रद्धेवर स्थिर झाल्यानंतर तो भगवान बुद्धांना शरण जातो. भगवंताची वाणी श्रवण करून तो ब्राह्मण त्या आसनावर बसूनच अनागामी अवस्थेला म्हणजे निर्वाण मिळवण्याच्या, मोक्ष मिळवण्याच्या 3ऱ्या पायरीपर्यंत पोहोचतो. बघा भगवंताचा धर्म कसा आहे. म्हणूनही भगवान बुद्धांविषयी कधी शंका करू नये. भगवान बुद्ध स्वतः सुद्धा असं म्हणतात, पण सर्वांना असं म्हणत नाही, त्या व्यक्तीचं पुण्य होतं. आणि म्हणूनही उपासकांनो, तुम्हा सगळ्यांचं सौभाग्य आहे की असे दुर्लभ शेकडो कल्पांमध्ये सुद्धा ज्यांचा जन्म दुर्लभ आहे असे बुद्ध आपल्याला भेटले. आपल्याला त्या बुद्धांना शरण जाता येत आहे, हे सौभाग्य आहे. आणि म्हणूनही आपण टाळाटाळ करू नये, आळस करू नये, प्रमाद करू नये. आपण शंका कुशंका घेऊ नये की बुद्ध आहेत की नाही. भगवान बुद्धांविषयी निशंक असलं पाहिजे. भगवान बुद्धच एकमात्र या संसारातील दुःखातून मुक्त करणारे मार्गदाते आहेत, दुसरा कोणी नाही. तुम्हाला दुसरा एक प्रसंग सांगतो. आता सगळ्याच कल्पामध्ये बुद्ध येत नाही, कधी कधी बुद्ध संसारात येतात. पण ज्या कल्पामध्ये, कल्प म्हणजे फार प्रदीर्घ, जसं आता तुम्हाला उपमा सांगितली, मग असे बुद्ध संसारात जेव्हा येतात तर ज्या कल्पामध्ये बुद्ध जन्माला येतात त्या कल्पाच्या सुरुवातीला, म्हणजे ही सृष्टी जेव्हा निर्माण होते, त्या सृष्टी निर्माण होण्याच्या सुरुवातीला सगळ्यात अगोदर काही निर्माण होत असेल
तर ते आहे बुद्धगयाच्या ठिकाणी असलेलं बोधिमंड वज्रासन. तुम्ही बुद्धगयेला गेला असाल. बुद्धगयेला बोधिवृक्ष आहे, त्याच्या समोर एक आसन आहे जिथे भगवंताची प्रतिमा आहे, आसन आहे. त्या आसनाला म्हणतात बोधिमंड. काय म्हणतात? बोधिमंड वज्रासन. म्हणजे जेवढेही बोधिसत्व भूतकाळात झालेले आहे, भविष्य काळातही येते, आणि आपलेही जे गौतम बुद्ध बोधिसत्व होते त्या सगळ्याच बोधिसत्वांना बुद्ध बनण्याचं ठिकाण आहे. असं पवित्र ठिकाण कोणतं आहे? बोधिमंड वज्रासन. म्हणजे बुद्धगयेचं ते ठिकाण आहे. फार पवित्र जागा आहे. तीच जागा अशी आहे जिथे बुद्ध बनतात. तर कल्पाच्या सुरुवातीला त्या ठिकाणी, म्हणजे ही सृष्टी निर्माण होताना सगळ्यात अगोदर ते बोधिमंड वज्रासन निर्माण होते. आणि ही सृष्टी जेव्हा निर्माण होते, पूर्ण निर्माण होते, तेव्हा त्या बोधिमंड वज्रासनावर कमळ उत्पन्न होते. कमळ पुष्प तुम्ही पाहिलं असेल. कमळ पुष्प. एका कल्पामध्ये जर एक बुद्ध येत असतील तर एक कमळ उत्पन्न होते. जर दोन बुद्ध उत्पन्न होणारे असतील तर दोन कमळ उत्पन्न होतात. तीन बुद्ध येणारे असतील तर तीन कमळ उत्पन्न होतात. पण उपासकांनो, तुम्हा आम्हा सगळ्यांचं सौभाग्य, आपण जीवन जगत असलेल्या या कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध उत्पन्न होण्याचा योग होता. किती? 5 सम्यक संबुद्ध. या कल्पाच्या सुरुवातीला पहिले बुद्ध संसारामध्ये आले. त्या बुद्धांचं नाव होतं ककुसंध सम्यक संबुद्ध. त्यांच्यानंतर कोणागमन सम्यक संबुद्ध जन्माला आले. त्यांच्यानंतर काश्यप सम्यक संबुद्ध जन्माला आले. त्यांच्यानंतर आपले गौतम बुद्ध संसारामध्ये जन्माला आले. गौतम बुद्ध या कल्पातील 4थे बुद्ध आहे. आता एक बुद्ध बाकी आहे. भविष्यामध्ये येणारे एक सम्यक संबुद्ध. त्यांचं नाव काय आहे? आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध. काय नाव आहे? आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध. तुम्हाला जर त्या भगवंताला भेटण्याची इच्छा असेल, त्या भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा असेल, तर मी आज जो उपदेश सांगणार आहे तो उपदेश तुम्हाला समजून घ्यावा लागणार आहे. हा उपदेश जर समजला नाही तर तुम्ही कोडे राहू शकता. बघा, याच कल्पातील, आता बघा, या कल्पाच्या पूर्वी अनेक बुद्ध होऊन गेले. भगवंताने परिचय देताना, उपदेश करताना 28 बुद्धांविषयी, 27 बुद्धांविषयी परिचय दिला आहे. परंतु आपण जीवन जगत असलेल्या कल्पामध्ये 4 सम्यक संबुद्ध या संसारामध्ये आले. त्यांनी लोकांचं कल्याण केलं आणि ते परिनिर्वाणाला सुद्धा प्राप्त झाले. तुम्ही आम्ही त्यावेळेस नव्हतो असं नाही आहे, कुठं ना कुठं तरी होतो. पण आपल्याला ते सौभाग्य नाही मिळालं निर्वाण मिळवण्याचं. भगवान बुद्धांच्या धम्मानुसार आचरण करून ते निर्वाण मिळण्याचं सौभाग्य आपल्याला त्या कल्पामध्ये नाही मिळालं. काहीतरी कमी होते. परंतु आपलं सौभाग्य आहे की आज गौतम बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर 2500 वर्ष लोटली आहेत, पण आज आपल्याला त्या भगवान बुद्धांना पाहता येत आहे. त्या भगवंताचं दर्शन आज करता येते. ती आज विधी तुम्हाला मी शिकवणार आहे.
तर या 5 सम्यक समृद्धांचा जन्म या कल्पामध्ये होण्याचा योग होता, म्हणून या कल्पाला एक नाव पडलेलं आहे. या कल्पाचं नाव आहे महाभद्र कल्प. काय नाव आहे? महाभद्र कल्प. ते बुद्धांच्या जन्मामुळे महाभद्र कल्प नाव पडलेलं आहे. तर या बोधिमंड वज्रासन म्हणजे बुद्धगयेचं जे ठिकाण आहे, बोधी वृक्षांच्या खालीच जे आसन आहे, त्या आसनावर किती कमळ उत्पन्न झाले? 5 कमळ उत्पन्न झाले. आणि ते कमळ जेव्हा कळीच्या रूपात येतात आणि असे उमलतात, त्या उमलताना म्हणजे ते फुलताना त्या कमळामधून एक दिव्य प्रकाश निघतो. सूर्याचा जसा प्रकाश निघतो तसा प्रकाश त्या कमळामधून निघतो. त्या 5ही कमळामधून सूर्याचा प्रकाश एका ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. एक सूर्य एका ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. पण त्या 5 कमळातून जो प्रकाश निघतो तो 10,000 ब्रह्मांडातील 10,000 ब्रह्मांडाला, 10,000 ब्रह्मांड म्हणजे फार मोठा प्रदेश, त्या 10,000 ब्रह्मांडाला त्या कमळातून निघालेला प्रकाश प्रकाशित करतो. हे बुद्ध उत्पन्न होण्याचं लक्षण आहे. मग आता तुम्हाला बुद्धांच्या या स्वभाव गुणधर्माला बघून तुमच्या मनात श्रद्धा आली पाहिजे. खरंच भगवान अद्भुत आहे. आपल्या जन्माने काही होते का? नाही होत. पण बुद्ध असतात. भगवान आहे. आणि म्हणूनही भगवान बुद्धांच्या स्वभाव गुणधर्माला बघून, त्यांच्या जन्मातील प्रत्येक गुणाला बघून मनात श्रद्धा आली पाहिजे. आणि आश्चर्यमय गोष्ट हीच होते, तो प्रकाश जेव्हा 10,000 ब्रह्मांडातील एरियाला, त्या सीमापर्यंत जेव्हा प्रकाशित होतो, त्यावेळेस शुद्धावास भूमीमधील जे अनागामी ब्रह्मा असतात, ते ब्रह्मा त्या बोधिमंड वज्रासनाजवळ येतात, म्हणजे बुद्धगयेच्या ठिकाणाजवळ येतात. आणि या 10,000 ब्रह्मांडातील सगळेच देवता लोक सुद्धा त्या बुद्धगयेच्या ठिकाणी येतात. अरे, ही आश्चर्यमय गोष्ट काय आहे! आश्चर्याने ते बघून, त्या कमळाकडे बघून असे हात जोडून उभे राहतात की हा आश्चर्य, अद्भुत चमत्कार काय आहे! भगवंताच्या धम्मा व्यतिरिक्त अद्भुत चमत्कार कुठे नाही आहे. आणि या चमत्काराला बघून सगळे देवता हात जोडून उभे राहतात. त्यावेळेस जे अनागामी म्हणजे विमुक्ती, मोक्ष मार्गाच्या 3ऱ्या फळाला प्राप्त करणारे अनागामी ब्रह्मा असतात, तर ते त्या प्रकाशाचा, त्या कमळाचा अर्थ सांगतात की याचा अर्थ काय आहे. बाकी कोणाला माहिती नसते, कारण त्यांनी बुद्ध शासनात धम्म शिकलेला असतो. आणि म्हणून त्याचा अर्थ सांगतात की, म्हणतात की देवतांना मार्श म्हणतात, आपल्या भाषेत म्हणतात मित्र, म्हणतात हे मित्रांनो, तुम्हा आम्हा सगळ्यांचं सौभाग्य आहे की हे जे वज्रासन बोधिमंड, वज्रासनावर कमळ उत्पन्न झाले आहेत, हे कमळ बुद्ध उत्पन्न होण्याचा संकेत आहे. या कल्पामध्ये 5 सम्यक समृद्ध जन्म घेणारे आहेत. आणि म्हणूनच हे 5 कमळ उत्पन्न झाले आहेत. जे सम्यक समृद्ध कोणत्याही गुरुच्या उपदेशाविना स्वतःच्या पारवी बलाने संवाद संबोधी सर्वज्ञता ज्ञान प्राप्त करतात, अशी बुद्ध या भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये जन्माला येणार आहे. आणि किती बुद्ध? 5 सम्यक समृद्ध. आणि म्हणून प्रसन्न व्हा, कारण सम्यक समृद्धच असे आहेत जे सगळ्या देवता आणि मनुष्याला निर्वाणाचा मार्ग सांगतात.
या सगळ्या भव संसारातून मुक्त होण्याचा मार्ग सांगतात, मोक्ष मिळवण्याचा मार्ग सांगतात. आणि असे मोक्ष देणारे, निर्वाणाचा मार्ग सांगणारे भगवान बुद्ध या कल्पामध्ये उत्पन्न होणार आहेत. आणि तेही 5 सम्यक समृद्ध उत्पन्न होणार आहे. ही गोष्ट तो ब्रह्मा आपल्या मुखातून काढता क्षणी सगळे देवता एवढे हर्ष उल्हासित होतात, आनंदित होतात. अहो, आपलं सौभाग्य की आपल्याला या संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी कोणी मार्ग सांगणारा येत आहे. आपल्याला मोक्ष देणारा व्यक्ती कोणी या संसारामध्ये येत आहे. आमरस दाता, अमृत निर्वाणाचे दाता या संसारामध्ये येत आहे. अहो, आपलं सौभाग्य किती मोठं आहे की या कल्पामध्ये 5 सम्यक समृद्ध येत आहेत, जे अर्हंत असतील, सम्यक समृद्ध असतील, विद्याचरण संपन्न असतील, सुगत असतील, लोकविदू असतील, सगळ्या देवता आणि मनुष्यातील दमनशील पुरुषांचे सारथी असतील, देवता आणि मनुष्यांचे गुरु असतील, बुद्ध असतील, भगवान असतील. अशा प्रकारे जेव्हा त्या बुद्ध गुणांना स्मरण करतात, सगळे देवता आनंदाने आनंदित होऊन हात जोडून साधुवा देऊन साधू साधू म्हणून ते आपली श्रद्धा प्रकट करतात. या सगळ्या ब्रह्मांडातील सगळ्या देवता आणि मनुष्यांमध्ये अग्र श्रद्धास्थान असणारे भगवान बुद्ध आणि त्या भगवान बुद्धांविषयी श्रद्धा कोणी प्रकट केली असेल तर त्या 10,000 ब्रह्मांडातील देवतांनी केली आहे. आणि त्यांच्यासाठी भगवान बुद्ध ही श्रद्धास्थानीय आहे. भगवंतापेक्षा श्रेष्ठ श्रद्धास्थानीय या संसारामध्ये कोणीही नाही आहे. म्हणूनच सांगत आहे, या 10,000 ब्रह्मांडातील एक मात्र बुद्धच श्रद्धास्थान आहे सगळ्यांची. आणि म्हणूनही उपासकांनो, तुम्हा सगळ्यांचं सौभाग्य आहे की असे श्रद्धास्थानीय भगवान बुद्ध आपल्याला मिळाले असताना आपण कसे प्रमाद करतो. असे भगवान बुद्ध असताना जे सगळ्या देवता मनुष्यांचे श्रद्धास्थान आहेत, असे मिळाले असताना आपण घरामध्ये कसे शांतपणे झोपत आहोत. या गावातील लोक असे जर झोपत असतील ते दुर्भागी लोक आहेत. किंवा त्यांचं भाग्य असेल तर भाग्य त्यांचं आता उजाडलेलं नाही, म्हणजे समोर आलेलं नाही आहे. आणि जर असं होत नसेल तर ते दुर्भागी लोक आहेत. दुर्भागी लोक आहेत की ज्यांच्या बुद्ध ही संज्ञा कानावर येत असताना सुद्धा ज्यांच्या हृदयात श्रद्धा येत नाही, दुर्भागी लोक आहेत. आणि याच श्रद्धेमुळे बघा, ही गोष्ट साधी नाही आहे. याच श्रद्धेमुळे सगळे देवता लोक बुद्धांच्या जन्माची प्रतीक्षा करतात. कशामुळे? कारण आम्हाला सुद्धा ते निर्वाण सुख मिळो, आम्हाला सुद्धा निर्वाण सुख मिळवता यावं यासाठी ते प्रतीक्षा करतात. आणि आश्चर्यमय गोष्ट आहे उपासकांनो, तुम्ही कधी गोष्ट ही ऐकली नाही आहे किंवा ऐकण्यासाठी तुमचं कान कधी तिकडे आलेलं नसेल. आश्चर्यमय गोष्ट असते की बुद्धांचा जन्म सुद्धा होण्यासाठी त्यांना याचना करावी लागते. ते असेच बुद्ध येत नाही. आणि बुद्ध कोणीही बनू शकत नाही. बुद्ध बनण्यासाठी बोधिसत्व बनावं लागते. बोधिसत्व सुद्धा कोणीही बनू शकत नाही. फार मोजकी लोक असतात जे महाबोधिसत्व बनतात. महाबोधिसत्व बनतात. त्या महाबोधिसत्वांमध्ये सुद्धा 3 प्रकार असतात.
एक बोधिसत्व असतात. ही तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती आहे, तुम्हाला त्या प्रॅक्टिकल मध्ये आणण्यासाठी तेवढं हे पुरेसं ज्ञान नाही आहे. त्यासाठी तुम्हाला सत्पुरुषांच्या सहवासात राहावं लागेल, धर्माचं ज्ञान देणाऱ्या लोकांच्या सहवासात राहावं लागेल, तेव्हा कधी ही गोष्ट समजेल. पण तुमच्या माहितीसाठी महाबोधिसत्व सुद्धा 3 प्रकारचे असतात. एक महाबोधिसत्व असतात जे प्रज्ञेला मूळ करून पारमिता पूर्ण करतात. ते 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण करतात. दुसरे बोधिसत्व 8 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण. एक कल्पाची गोष्ट मोजता येत नाही, असंख्य आहे. आणि दुसरे बोधिसत्व असतात 16 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण करतात आणि बुद्ध बनतात. भविष्यात येणारे बुद्ध, आर्य व्यक्तीय बुद्ध, त्यांनी 16 असंख्य 1,00,000 कल्पापर्यंत पारमिता पूर्ण केल्या आहेत. आपण ज्यांना शरण गेलो, ज्यांना आपण शरण गेलो आहोत, ज्यांची वाणी ऐकतो, त्या गौतम बुद्धांनी, तथागत गौतम बुद्धांनी 4 असंख्य 1,00,000 कल्पपर्यंत पारमिता पूर्ण केल्या. आणि पारमिता पूर्ण केल्यानंतर त्यांचा अंतिम जन्म होतो, म्हणजे बुद्ध होण्याच्या अगोदरचा जन्म होतो तुषित देवलोकामध्ये. कुठे होतो? तुषित देवलोकामध्ये. धर्मता आहे, स्वभाव, सनातन धर्म स्वभाव असतो तुषित देवलोकामध्ये. जो राजा असतो त्या देवलोकांचा राजा, त्यांचं नाव असते संतुषित. आपल्या गौतम बुद्धांचा जन्म सुद्धा संतुषित रूपाने होतो. आणि जेव्हा जन्म घेण्याची वेळ येते, बुद्धांच्या जन्माची वेळ येते, त्यावेळेस त्याच्या अगोदर 1,000 वर्षापूर्वी बुद्ध घोष होतो. म्हणजे मनुष्य लोकामध्ये आजपासून 1,000 वर्षानंतर तथागत सम्यक समृद्ध उत्पन्न होणार याची घोषणा होते, देवता लोक करतात. आता याला विस्ताराने सांगण्याची वेळ नाही आहे, पण तुम्ही माझे प्रवचन जर ऐकले, तुम्ही वैशाख पौर्णिमेला उद्देशून दिलेले माझे प्रवचन ऐका, बुद्ध रश्मी चॅनलवर. आम्ही श्रीलंकेवरून त्याचं प्रसारण करीत होतो, तर ती तुम्ही ऐकाल तर अद्भुत ही बुद्ध जीवन गाथा तुम्हाला समजेल. बाकी इकडे कोणाला ऐकण्यासाठी सुविधा नाही आहे, कारण कोणी सहज पाली कोणी शिकत नाही, पाली कोणाला समजत नाही, त्याला कोणाला समजते त्याचा उचित योग्य अर्थ समजत नाही. आणि म्हणूनच असं होते. तर बुद्ध जन्म घेण्याच्या अगोदर बुद्ध घोष होतो आणि त्या बुद्ध घोषानुसार जेव्हा 1,000 वर्षाला 7 दिवस कमी असतात, त्यावेळेसची घटना असते. लक्षण प्रकट होतात. 32 प्रकारचे लक्षण असतात. या 10,000 ब्रह्मांडातील सगळेच देवता, ब्रह्मा, जिथे तुषित देवलोकातील संतुषित बोधिसत्व असतात तिथे येतात आणि त्या संतुषित बोधिसत्वाजवळ येऊन हात जोडून उभे राहतात, हात जोडतात, वंदना करतात. कोण? सगळेच ब्रह्मलोकातील 16 ब्रह्मलोक असतात. आजकालचे लोक कधी या शब्दांचा प्रयोग करतात, पण त्यांना माहिती नाही, ब्रह्मलोकाचा ब्र सुद्धा माहिती नाही आहे, नाही का? पण भगवान बुद्ध त्याविषयी विस्ताराने सांगतात. तर 16 ब्रह्मलोक आणि सगळ्याच 6 देवलोक असतात. तसं एका ब्रह्मांडातील एवढे लोक आहेत आणि बाकीचे सुद्धा 10,000 ब्रह्मांडातील सगळे लोक त्या संतुषित देवलोकामध्ये येतात आणि त्या बोधिसत्वाला हात जोडून याचना करतात. म्हणतात हे महापुरुष, तुम्ही ज्या पारमितांना पूर्ण केलेला आहे ते महाब्रह्मा बनण्यासाठी नाही आहे किंवा देवेंद्र शक्र बनण्यासाठी सुद्धा नाही आहे.
किंवा संपूर्ण पृथ्वीचा एक छत्र राज्य सांभाळणारा चक्रवर्ती राजा बनण्यासाठी सुद्धा नाही आहे. तुम्ही बुद्ध बनण्यासाठी पारमिता पूर्ण केल्या आहे आणि ही योग्य वेळ आहे बुद्ध बनण्याची असं म्हणताना ती याचना करतात, प्रार्थना करतात त्या महापुरुष संतोषित बोधिसत्वाला. गाथेमध्ये म्हणतात, कालो अयं महावीर उपजन्मात कुच्छयं. हे महावीर, मनुष्य लोकामध्ये आईच्या उदरातून जन्म घेण्याची वेळ आलेली आहे. बघा, महावीर हा शब्द फक्त आणि फक्त भगवान बुद्धांनाच प्रयुक्त होतो, दुसरं नाही आहे. कालो अयं महावीर उपजन्मात कुच्छयं सदैवकं तारयन्तु बुद्धस्सु वावतं पदं. सगळ्या देवता आणि मनुष्यांना तारण्यासाठी बुद्ध बनण्याची ही वेळ आलेली आहे. हे महावीर, आपण मनुष्य लोकांमध्ये जाऊन जन्म ग्रहण करा, अशी याचना ते ब्रह्मा देवता त्या संतोषित बोधिसत्वाला याचना करतात. साधारण गोष्ट नाही आहे. सगळ्याच देवता लोकातील सर्वश्रेष्ठ गुणवान, सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान असणारे संतोषित महाबोधिसत्व असतात आणि त्यांना याच अभिवादन करून हात जोडून विनंती करतात. बघा, आणखी बुद्ध झाले नाही आहेत तरी पण बुद्ध सगळ्यांचे अग्र श्रद्धास्थान असतात. विचार करा, बुद्ध म्हणल्यानंतर काय अद्भुत असते. बुद्ध नसताना सुद्धा ते सगळ्यांचे अग्र श्रद्धास्थान होते, वंदना करण्याचे स्थान होते. आजकालचे लोक विसरून जातात, छोट्या मोठ्या अमनुष्यांनाच आपला ईश्वर देवता मानतात, नाही का. एखादा असुर असेल किंवा प्रेत असेल किंवा नाग यक्ष कोणतेही असेल, अतिशय तुच्छ असणाऱ्या छोट्या स्तरावर असणाऱ्या एखाद्या देवतालाच, अमनुष्याला सर्व शक्तिमान समजतात आणि तिकडे जातात. विचार आहे. पण भगवंताच्या काळामध्ये पुण्यवान लोक होते. बुद्ध ही संज्ञा जेव्हा कानावर पडते त्यांच्या हृदयात श्रद्धा जागृत होते. असे लोक त्या काळात होते. म्हणून करोडो लोक भगवंताकडे आले. तर भगवंताला जेव्हा याचना करतात तर सगळ्या लोकांसाठी आपले महाबोधिसत्व श्रद्धा उत्पन्न करण्याचे स्थान असतात. श्रद्धेचं असं महत्व आहे आणि याच श्रद्धेमुळे ते प्रतीक्षा करतात त्या निर्वाण दात्या भगवान बुद्धांची. प्रतीक्षा करतात भगवान बुद्धांच्या द्वारा उपदेश श्री सद्धर्माची. प्रतीक्षा करतात त्या भगवान बुद्धांच्या विमुक्तदायिनी श्रावक संघाची. बघा, श्रद्धेचे लक्षण असे असतात. सगळे देवता या 3 रत्नांच्या येण्याची प्रतीक्षा करतात. आश्चर्यमय गोष्ट अशी आहे, जेव्हा याचना स्वीकार केल्या जाते, बुद्ध अशी याचना स्वीकार करीत नाहीत. 5 निमित्त पाहतात, 5 गोष्टीचं अवलोकन करतात. त्याच्यामध्ये बुद्ध पाहतात की माझी माता कोण होणार, माझे पिता कोण होणार आहे, मी कोणत्या द्वीपामध्ये माझा जन्म झाला. म्हणजे घेऊ, द्वीप सुद्धा जम्बूद्वीप आहे आणि तो फार सुविशाल आहे. मग तो मध्य जम्बूद्वीपातच जन्मग्रहण करतात आणि ते ठिकाण होतं कपिल वस्तू, शुद्धघन राजा, महामाया देवी, नाही का. आणि मनुष्यांचं आयुष्य 100 वर्षापेक्षा कमी असेल तेव्हा सुद्धा बुद्ध येत नाहीत. भगवंताच्या काळामध्ये मनुष्यांचं आयुप्रमाण होतं 120 वर्ष. किती होतं? 120 वर्ष लोक तिथे जीवित राहत होते. आज कोणी 100 वर्ष जगला तर फार वाटते.
पण जुन्या काळातील लोक आजही 100 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त जगतात, पण 120 वर्षापर्यंत जाणारे लोक नाही आहेत. पण तो बुद्ध उत्पन्न होण्याचा काळ आहे हे जाणून भगवान बुद्ध महामाया देवीच्या उदरामध्ये येऊन 10 महिने उदरामध्ये राहतात आणि लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म होतो. शाल वृक्षांच्या खाली भगवान बुद्धांचा जन्म होतो. महामाया देवी त्या शाल वृक्षांच्या फांदीला असं पकडून उभा असतात आणि त्यावेळेस त्यांना प्रसूती वेदना होतात. आणि भगवान बुद्ध जसं एखाद्या सीडीने उतरता यावं त्या पद्धतीने भगवान बुद्ध आईच्या गर्भामधून ते जन्म घेतात. त्यांना सर्वप्रथम शुद्धावास भूमीतील ब्रह्मा सुवर्ण वस्त्रामध्ये घेतात. त्याच्यानंतर देवता लोक दुसऱ्या वस्त्रामध्ये दिव्य वस्त्रामध्ये घेतात. त्याच्यानंतर काशी नगरातील अतिशय श्रेष्ठ वस्त्रावर आपले मनुष्य लोक येतात. आणि या प्रकारे घेतल्यानंतर ते देवता महामाया देवीला म्हणतात, काय म्हणतात, हे देवी तू प्रसन्न हो, तुला महान पुत्र रत्न प्राप्त झालेला आहे, जो महापुरुष आहे, महावीर आहे, जो बुद्धांकुर आहे. महामाया देवीला अगोदरच माहिती असते. महामाया देवीची त्याचे एक वेगळं सूत्र आहे. कधी अभ्यासाचं असेल तर अभ्यासाचं मध्यम निकायामध्ये आश्चर्य अद्भुत सूत्र आहे. ते सूत्र आवर्जून अभ्यासाचं. अद्भुत आहे, आपल्यासारखं नाही आहे. भगवंताच्या जन्माची विधी म्हणजे आश्चर्य गोष्टी आहेत त्यावर. तर भगवान बुद्धांचा जेव्हा जन्म होतो भगवंताचे अनंत गुण. आणखी बुद्ध नाही झाले आहेत, बुद्ध नाही झाले आहेत. आता छोटेसे बालक आहे आणि त्या बालकांची गुण धारण करण्याची क्षमता या पृथ्वीवर नाही आहे, या ब्रह्मांडात नाही आहे. ते आहे 10,000 ब्रह्मांडामध्ये ती क्षमता आहे. भगवंताचे गुण 10,000 ब्रह्मांड धारण करू शकते. मेन प्रश्नामध्ये या गोष्टीचं उत्तर आहे. एका वेळेस 2 सम्यक संबुद्ध का बरं जन्म ग्रहण करत नाही याचं उत्तर तिथे आहे. आणि 10,000 ब्रह्मांडात एकच बुद्ध का असतात त्याचंही उदाहरण म्हणजे त्याचंही वर्णन आहे. ओके, कारण बुद्धांचे गुण तसे असतात. बुद्धांच्या गुणाची अनंतता असते आणि म्हणून त्यांचे गुण धारण करण्याची क्षमता 10,000 ब्रह्मांडामध्ये फक्त एका बुद्धांची असते. म्हणून अद्वितीय बुद्ध जन्माला येतात. या 10,000 ब्रह्मांडात भगवंतासारखा दुसरा कोणी नसतो. त्यांच्या तुलनेमध्ये दुसरा कोणी नसतो. ना श्रवण, न ब्राह्मण, न देवता, न मार, न ब्रह्मा, कोणीच नसते. बुद्धच एक मात्र अद्वितीय असतात. आणि असे गुणवान बुद्ध जेव्हा मनुष्यांच्या हातामधून खाली उतरतात तेव्हा पृथ्वीला स्पर्श होण्यात, त्यांचे पाय पृथ्वीला स्पर्श होण्याच्या अगोदर ही अचेतन पृथ्वी त्यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या गौरवासाठी पृथ्वीमधून कमळ उत्पन्न करते. बघा, तुम्ही कधी एखादं चित्र बघितलं असेल. भगवान बुद्ध छोटेसे बालक आहे आणि ते पृथ्वीमधून कमळ उत्पन्न झाला आहे, नाही का? आणि भगवान बुद्ध नाही झाले, छोटेसे बालक आहे. पण बुद्ध या 10,000 ब्रह्मांडातील सगळ्या मनुष्यांना, देवतांना, सगळ्यांना, जसं मी तुम्हाला समोर पाहत आहे तशा प्रकारे अंगणासारखं सगळ्या प्राण्यांना आपल्या दिव्य चक्षुने ते पाहतात. फक्त लोकांनाच पाहत नाही, त्या लोकांमध्ये काय गुण आहेत, क्वालिटी काय आहे, त्यांना सुद्धा पाहतात. आणि असं पाहत असताना भगवान बुद्ध एक आपला उजवा पाय समोर ठेवतात. समोर पाय ठेवण्याच्या अगोदर पृथ्वीमधून एक कमळ उत्पन्न होते. त्यानंतर दुसरा डावा पाय उचलतात, तिथे सुद्धा कमळ उत्पन्न होते.
पाऊल ठेवण्याच्या जागेवर कमळ उत्पन्न होते. असे भगवान बुद्ध 7 पावले चालतात. साधारण गोष्ट आहे का? ही गोष्ट एक मात्र भगवान बुद्धांच्याच जीवनामध्ये होते, अन्य कोणाच्या जीवनामध्ये होणारी गोष्ट नाही आहे. अद्भुत गोष्ट आहे. 7व्या पावलावर गेल्यानंतर भगवान बुद्ध, आता बुद्ध नसतात पण आपल्यासाठी भगवानच आहे, ते थांबतात आणि एक असं बोट वर करतात. तुम्ही असं कधी चित्र पाहिलं असेल नाही का? छोटेसे बालक बुद्ध आहेत आणि असे एक बोट वर करून आहे आणि बुद्ध ज्ञानाने आपल्या बुद्ध कांदा त्याला दिव्य चक्षुने सगळ्यांचं अवलोकन करून ही वाणी बोलतात. बुद्ध जन्मताच बुद्ध वाणी बोलतात. काय म्हणतात? अगो हमस्मी लोकस्य, मी या संपूर्ण संसारातील प्राण्यांमध्ये अग्र आहे, म्हणजे मी प्रथम स्थानी आहे, दुसरा नाही आहे. जेठो हमस्मी लोकस्य, मी या संपूर्ण संसारातील लोकांमध्ये ज्येष्ठ आहे. श्रेष्ठो हमस्मी लोकस्य, मी या संपूर्ण संसारातील देवता मनुष्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. अयमंतिमा जाती नत्थिदानी पुनः भवती, हा माझा शेवटचा जन्म आहे, पुन्हा जन्म नाही आहे. पुन्हा जन्म नाही आहे, शेवटचा जन्म आहे. म्हणजे भगवान बुद्ध होणारच, ही गोष्ट भगवानचा जन्म होण्याच्या पूर्वी आणि जन्म झाल्यानंतर सुद्धा सिद्ध होते. आणि बघा, त्या भगवंताच्या जन्माच्या क्षणी सुद्धा अतिशय दिव्य वातावरण असते. 32 प्रकारची दिव्य घटना घडतात. ते तुम्हाला नंतर कधी ऐकायला मिळेल. माझं ऑलरेडी युट्यूबला प्रवचन पण आहे याविषयी. अभ्यासाचं असेल तर जातक अट्टकथेमधील निदान कथा वाचा. महाबदान सुक्तामध्ये अट्टकथामध्ये आहे, आणखी अनेक ठिकाणी पण आहे. तर अशा प्रकारे जन्माची अद्भुत कथा भगवान बुद्धांची आहे. बुद्ध आणखी बुद्ध बनले नाही आहे, छोटेसे बालक आहे, तेव्हा सुद्धा भगवान बुद्ध सगळ्या देवता आणि मनुष्यांचे श्रद्धास्थान होते. श्रद्धास्थान होते, वंदनीय स्थान होते. सगळ्यांनी भगवंताची वंदना केली, दर्शन केले. आश्चर्यमय गोष्ट आहे की नाही? तुम्हाला ही दुसरी घटना पण माहिती असेल. जेव्हा भगवंताचा जन्म झाला लुंबिनी वनामध्ये, तर भगवान त्याला कोलीय राज्यात घेऊन गेले नाही. ते शाक्य राज्यामध्ये, म्हणजे शाक्य लोकांचा प्रदेश होता, कपिल वस्तू, तिथे घेऊन गेले शुद्धोधन राजाकडे. त्यावेळेस सगळ्या देवता लोकांमध्ये आनंद पसरला. त्यावेळी असित नावाचे एक मुनी, जे शुद्धोधन राजाचे पुरोहित होते, पण नंतर ते ऋषी बनतात, ध्यान तपस्या करून 8व्या ध्यानाला प्राप्त करतात. बघा, पूर्वीच्या काळी असे ध्यानी लोक गुणवान लोक होते. आज योगाच्या नावाने एकदम भ्रष्ट लोक आहेत, चुकीच्या मार्गाने करतात. 8 ध्यानाला तो प्राप्त व्यक्ती होता आणि ध्यानाचा आनंद घेण्यासाठी तो 33 देवलोकामध्ये दिवा विहार, म्हणजे दिवसाचं राहण्यासाठी, साधना करण्यासाठी गेले होते. आणि त्यावेळेस ते देवता लोक आनंद व्यक्त करताना पाहून म्हणतात, अरे आज काय झालं? आज कोणी देवताने युद्ध जिंकलं आहे का, किंवा काय झालेलं आहे की ज्यामुळे तुम्ही असा आनंद व्यक्त करत आहे? तो म्हणतो, तुम्हाला माहिती नाही, शुद्धोधन राजाच्या घरी महापुरुष भगवान बुद्धांचा जन्म झाला आहे. तो छोटा बालक योग्य वेळ आल्यानंतर बोधिमंड वज्रासनावर बसून सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त करणार आणि लोकांना विमुक्तीचा मार्ग सांगणार. ही गोष्ट ऐकल्यानंतर असित मुनीचं मन असं गदगदून जाते. तत्क्षण तो तिथून अंतर्धान होतो आणि शुद्धोधन राजाच्या दरबारामध्ये येतो आणि म्हणतो, महाराज
मला आपल्या पुत्राला बघण्याची इच्छा आहे, मला त्याचं दर्शन करू द्या. शुद्धोधन राजा अतिशय सुंदर चांगल्या वस्त्रामध्ये भगवंताला तिथे एका आसनावर ठेवण्यासाठी आणतात. त्यावेळेस असित मुनी सुद्धा लक्षण शास्त्राचा जाणकार होते. त्या काळचे ब्राह्मण लोक असेच सुजाण होते, म्हणजे चांगल्या प्रकारचे शास्त्राचे ज्ञानी होते. आजकालच्या लोकांना एक पण माहिती नाही. आज ते सामुद्रिक शास्त्र आणि छोट्या छोट्या याच्यामध्ये ते अडकून बसले. ओके, तर ते महापुरुष लक्षण शोधतात की भगवंतावर किती लक्षण आहे, आणि महापुरुष लक्षण जाणल्यानंतर पाहिल्यानंतर खात्रीने समजून घेतात की हे बुद्धच बनणार आहे. अहो माझं सौभाग्य, अहो माझं सौभाग्य, असं म्हणून ते भगवंताच्या चरणावर ते झुकत असताना भगवान बुद्ध काय करतात माहिती आहे? त्या आसित मुनीवर अनुकंपा करण्यासाठी भगवान आपला पाय असा वर करून त्यांच्या माथ्यावर ठेवतात, दर्शन देतात. आश्चर्यदायक गोष्ट आहे. आणि आसित मुनींना असं बोधिसत्वाला वंदन करताना बघून राजाला आश्चर्य होते की आपल्या संपूर्ण प्रदेशातील एक श्रेष्ठ मुनी भगवान बुद्धांना छोट्याशा बालकाला वंदन करत आहे. आश्चर्यमय आहे. हा बालक साधारण नाही आहे. शुद्धोधन राजा विचार करतो माझा पुत्र साधारण नाही आहे, त्याला असा महान ऋषी सुद्धा वंदन करतो. हे समजून शुद्धोधन राजा सुद्धा गुडघ्यावर बसतो, अंजलीबद्ध हात जोडतो, आपला माथा जमिनीवर टेकून पंचांग प्रणाम करतो. हे आश्चर्य दुसरं नाही आहे. असे भगवान बुद्ध नसताना सुद्धा श्रद्धास्थानी होते. शुद्धोधन राजाला वंदन करताना बघून त्या संपूर्ण राज्यातील प्रत्येक माणसाला ते बोधिसत्व वंदनीय होते आणि सगळ्यांनी वंदना केली. तिथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने. आश्चर्यदायी गोष्ट आहे. भगवान बुद्ध जेव्हा 29 वर्षापर्यंत आपलं घर गृहस्थी जीवन जगतात, योग्य वेळ बघून घर गृहस्थी त्याग करून असं श्रमण प्रवर्जा घेतात. 6 वर्षापर्यंत दुष्करतेने तपश्चर्या करतात. तुम्ही बघितलं असेल भगवंताची तपश्चर्या करताना शरीराचा कसा सांगडा होतो, पूर्ण हाडे दिसतात. त्यांच्या शरीरावर फक्त त्वचा, नसे, हाडी आणि थोडस रक्त असं एवढं दिसते नाही का. सगळे म्हणजे फार असं सुकून जातात. तुम्ही असं कधी चित्र तरी पाहिलं असेल. भगवान बुद्धांनी 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. त्याची निस्सारता जाणून भगवान बुद्ध आहार ग्रहण करतात, भोजन ग्रहण करतात. आणि भोजन ग्रहण करीत असताना त्यांचे जे महापुरुष लक्षण होते ते पुन्हा पूर्ववत येतात. म्हणजे जसे पूर्व होते तेजोमान शरीर, महापुरुष लक्षण आणि संपन्न असं त्यांचं दिव्य शरीर बनते. आणि जेव्हा त्यांचं संपूर्ण असं शरीर बनते त्यावेळेस ते बुद्धगयेच्या बाजूला तुम्ही पाहिलं असेल निरंजरा नदी आहे. त्याच्या बाजूला एक सेनानी गाव आहे. आज त्याला सुजाता गाव म्हणतात. तुम्ही बघितलं असेल नाही का. त्या ठिकाणी असलेली एक महिला, तिने एका वडावर अधिपती असलेल्या देवतेला प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं, जर माझं योग्य कुळामध्ये माझा विवाह झाला आणि मला पहिला पुत्र झाला तर मी तुला नित्य नियमितपणे खीर दान करेल, तुझी पूजा करेल. अशा पद्धतीने सुजाताने एक वचन दिलं होतं आणि त्या वचनानुसार तिचा विवाह वाराणसीमध्ये एका सुंदर कुळामध्ये झाला आणि तिला पुत्ररत्न पण झाला. आणि असे पुत्ररत्न होताना 21 वर्ष लोटले होते.
किती 21 वर्ष लोटले होते. आणि तो दिवस होता वैशाख पौर्णिमेचा. कोणता दिवस होता? वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. भगवान बुद्ध सकाळी त्या सेनानी गावातील एक वडाचं झाड होतं, जिथे त्या झाडाला अधिपती असल्या देवतेला तिने प्रॉमिस केलं होतं, वचन दिलं होतं, त्या झाडाखाली भगवान बुद्ध तिथे येतात. आपल्या शरीरातून दिव्य प्रकाश सोडत त्या झाडाला प्रकाशमय बनवतात. त्यावेळेस सुजाता मला आज खीर दान द्यायची आहे माझ्या इष्ट देवतेला, म्हणून ती खूप सुंदर प्रिपरेशन करते, तयारी करते. ती आता प्रिपरेशन करणारी ती स्टोरी वेगळी आहे, ती नंतर कधी प्रवचनात आहे का. आज मी तुम्हाला श्रद्धेविषयी सांगणार आहे. या बुद्ध शासनात श्रद्धा किती महत्वाची आहे. तर या पद्धतीने ती खीर बनवते आणि भगवान बुद्धांना ती खीर दान करते. आता ती स्टोरी लंबी आहे, त्यानंतर लांब आहे, नंतर कधी ऐकून घ्या. तर खीर घेतल्यानंतर भगवान बुद्ध पहिले स्वीकारतात पण खात नाही. त्या नदीच्या बाजूला ते ठेवतात. त्यावेळेस या 10,000 ब्रह्मांडातील देवता प्रतीक्षा करतात, आज बुद्ध बनणार आहे, नाही का. बुद्ध त्या निरंजना नदीमध्ये स्नान करतात. सगळे बुद्ध त्या ठिकाणी स्नान करतात. नंतर स्नान केल्यानंतर पुन्हा येतात आणि त्या खीरचे 49 घास होती, अशा पद्धतीने ते खीर ग्रहण करतात. किती घास घेतात? 49 घास घेतात. खीर साधारण नसते, याविषयीचं प्रवचन नंतर कधी तुम्हाला ऐकायला मिळेल. अशा पद्धतीने खीर ग्रहण केल्यानंतर ते पात्र नदीमध्ये सोडतात. त्याचं पण एक आहे ती स्टोरी. त्याच्यानंतर दिवसभराचं जे विहार आहे त्याच्याच बाजूला एक आम्रवन, आंब्याचं झाडांचं एक वन होतं. तिथे भगवान बुद्ध दिवसाच्या 4-4:30 पर्यंत राहतात. नंतर हळूहळू ते बोधिमंड वज्रासन, जिथे तुम्ही बुद्ध घ्यायचं ठिकाण बघितलं, बोधी वृक्ष, पिंपळाचं झाड, तिथे त्या समोर आसन आहे, त्याकडे भगवान बुद्ध हळूहळू निघाले. आणि भगवान बुद्ध बोधिमंड वज्रासनावर विराजमान होऊन बसून अशा प्रकारे दृढ अधिष्ठान करतात. ते अधिष्ठान करतात, जरी माझ्या शरीरातील रक्त मांस आटून गेलं तरी चालेल, माझ्या शरीरामध्ये फक्त त्वचा, नसे, हड्डी मात्र जरी शिल्लक राहिली चालेल, परंतु पुरुष वीर्य म्हणजे पुरुषार्थ करून जे ज्ञान मिळवायला पाहिजे ते मिळवल्या विना मी या आसनावरून उठणार नाही. किती अद्भुत अधिष्ठान आहे. त्यालाच वज्र अधिष्ठान म्हणतात. त्या अधिष्ठानाला या संसारातून कोणीच व्यक्ती बदलू शकत नाही. अद्भुत अधिष्ठान. अशा प्रकारे अधिष्ठान केल्यानंतर मार येतो, मारासोबत युद्ध केल्या जाते. नंतर मार पराजयाच्या नंतर बुद्ध रात्रीच्या प्रथम प्रहरी प्रथम ज्ञान प्राप्त करतात. पुब्बेली निवासानुसती ज्ञान म्हणजे आपल्या पूर्व जन्माला पाहण्याचं ज्ञान, स्वतःच्या सुद्धा आणि अनंत ब्रह्मांडातील अनंत प्राण्यांच्या पूर्व जन्माला पाहण्याचं ज्ञान बुद्ध पहिलं ज्ञान प्राप्त करतात. दुसरं ज्ञान चतुपपात ज्ञान म्हणजे काय असते? या अनंत संसारातील प्राण्यांना जन्म घेताना आणि मरताना पाहण्याचं ज्ञान. हे प्राणी कशा प्रकारे आपल्या काया वाचा मनाने कर्म करतात आणि कर्मानुसार कसे जन्म घेतात याला पाहण्याचं दुसरं ज्ञान प्राप्त करतात. आणि रात्रीच्या शेवटच्या प्रहरी आश्रव क्षय ज्ञान म्हणजे आपल्या चित्तातील सगळ्या क्लेशाला, तृष्णेला क्षय केल्याचं ज्ञान, क्षय केला आहे याला जाणण्याचं ज्ञान प्राप्त करतात. आणि या पद्धतीने ते सम्यक संबुद्ध बनतात, अरहंत बनतात. आणि अशा पद्धतीने
बुद्ध त्या बोधिमंड वज्रासनावर विराजमान होऊन बुद्ध गुणांना प्राप्त करतात. म्हणजेच काय, ते अरहंत बनतात, सम्यक संबुद्ध बनतात. विद्याचरण संपन्न सुगत आदी म्हणतो ना वंदनेमध्ये गुण, हे सगळे गुण ते प्राप्त करतात. आणि अशा प्रकारे बुद्ध बनतात. आणि अशी बुद्ध श्रद्धा स्थान असतात सगळ्या देवतांची. विचार करा, बुद्ध नव्हते तेव्हा सुद्धा अशी गुणवान होते. सगळ्यांची श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, दर्शन स्थान होते. आणि बुद्ध बनल्यानंतर तर बघायचं कामच नाही. सगळ्या देवता मनुष्यांची श्रद्धास्थान होते.